श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने सुरुवातीला आपण काही श्लोक म्हणूया. पहिला जो शुकासारिक आहे तो आपण म्हणलाय. आता हे जे 2 श्लोक आहेत गजानन महाराजांचे, मी एक एक चरण सांगतो ते म्हणायचं. शेगाव नगरी बहुपुण्य साची, वसती महाराज गजाननाची, सदा रक्षिती संकटी भाविकासी, नमस्कार माझा तया ज्ञान राशी, सतेज दुसरा रवी म्हणा, दुसरा रवी हरि समान जाचे बल, वसिष्ठ सम सर्वदा, तदीय चित्तते निर्मल, चित्तते असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो, तया गुरु गजानना, प्रति सदा गणो वंदितो, तया गुरु गजानना प्रति सदा गणो वंदितो, गुरु गजानना प्रति सदा गणो वंदितो. आपल्याला पुढचे 2 श्लोक माहित आहेत, सगळ्यांनी बरोबर म्हणायचे. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज सोमवार 25 जानेवारी, तिथी आहे पौष शुद्ध द्वादशी. आज तुम्हाला माहीत नसेल हे नाव, अण्णाबुवा कालगावकर यांची जयंती आहे. ज्या अर्थी जयंती म्हणले त्या अर्थी हे सत्पुरुष महात्मा असले पाहिजे. आम्हाला त्यांना पाहण्याचं, त्यांच्याबरोबर काही वेळ घालवण्याचं भाग्य लाभलं. अलीकडच्या काळात जे 2 रामदासी समर्पित भावनेनं सज्जनगडावर कार्यरत होते, रामदासांचं कार्य, विशेषतः रामदासांचे विचार पुढे नेत होते, त्याच्यात अण्णाबुवा कालगावकर आणि मारुतीबुवा भोसले रामदासी खूपच चांगलं काम केलं. समर्पित भावना कशी असावी हे यांच्याकडून शिकावं. अण्णाबुवा कालगावकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जाले साधनाचे फळ नावाचं त्यांचं आत्मवृत्त आहे, आत्मकथन आहे. आपण ज्यावेळेला दासबोधाचा सप्ताह करतो त्यावेळेला रोजचं वाचन झाल्यानंतर शेवटी काही ओव्या आपण म्हणतो, त्याचे आरंभच जाले साधनाचे फळ. म्हणजे आयुष्यभर मी जी साधना केली त्याचं फळ मला काय मिळालं ते मी तुम्हाला सांगतो, कारण त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही आपली आयुष्य सुधाराल किंवा उपासना जास्त तीव्र कराल. मी 2च त्यातली फक्त उदाहरणं तुम्हाला सांगतो.
एवढे तेजस्वी होते ते. कांती ज्याला आपण कॉम्प्लेक्शन म्हणतो ना, ती अक्षरशः म्हणजे दिपवणारी होती डोळे. त्यांनी त्या आत्मकथनात सांगितले, आयुष्यभरात मी एकदाही साबण लावला नाही. हे एक म्हणजे कांती ज्याला म्हणतो ना, कॉम्प्लेक्शन कम्स फ्रॉम विदिन. आपण बाहेरून जी निरनिराळ्या प्रकारची कॉस्मेटिक्स वगैरे लावतो त्यामुळे दडपलं जातं कृत्रिम, ज्याला मेकअपच नाव आहे. मेकअप याचा अर्थ समथिंग इज मेड अप, व्हॉट वॉज नॉट देअर इज मेड अप, हा अर्थच आहे त्याचा. पण त्यांनी कधीही साबण लावला नाही. ती काय फार महत्त्वाची गोष्ट आहे असं नाही, पण तुम्ही त्यांना जर बघितलं असेल तर लक्षात येईल ती कशी सुंदर कांती आहे. ही उपासनेनं मिळवलेली आहे, रामनामाने मिळवलेली आहे. आणि अत्यंत निस्पृहपणे, निरपेक्षपणे त्यांनी जी जनता जनार्दनाची सेवा केली. सज्जनगड पत्रिका म्हणून जे मासिक आहे त्याचे संपादक होते ते, आणि संपादकीय वगैरे खूप छान लिहायचे. पण मुद्दा काय आहे की त्यांनी उपासना कशी केली त्यातला एक भाग तुम्हाला सांगतो. म्हणाले की खाली लोक त्रास द्यायचे, मुलं खेळत असायची वगैरे सगळं. बाभळीच्या झाडावर बसून आम्ही उपासना केलेली आहे, जप वगैरे केलेलं आहे. बाभळीचं झाड किती काटेरी असतं तुम्हाला माहीत आहे. आणि बाभळीच्या झाडाला ज्याला हॉलो म्हणतो ना, असे होल्स असतात, ढोल म्हणतात त्याला, आणि त्या ढोलीत सापसुद्धा असायचे म्हणाले. म्हणजे हे सगळं आम्ही केलं कारण का अशा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही जर एक माळ जप केलात तर तो 3-4 माळांच्या योग्यतेचा असतो. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे तरी जप केलेला आहे, आणि अत्यंत अनुकूल परिस्थिती अशा वेळेला 10 माळा जप केला तर ती 1 माळ पकडायची असते. संख्येच्या दृष्टीने नाही, भाव किंवा ज्याला गुणात्मकता क्वालिटी म्हणतात त्याच्या दृष्टीने. पण ठीक आहे, हे दोघं जण इतके समर्पित होते मारुतीबाबा भोसले. पण अण्णाबुवा कालगावकरांना अभिवादन करून आपण पुढे जाऊया. गजानन महाराजांच्या गजानन विजय ही जी पोथी आहे दासगणू महाराजांनी लिहिलेली. काल आपण दासगणू महाराज आणि गजानन विजय ग्रंथ कसा अवतरला हा कालचा आपला महत्त्वाचा विषय होता. पण गजानन महाराज कसे प्रकट झाले हा एक महत्त्वाचा प्रसंग त्यांच्या प्रकटीकरणाचा, तो आपण बघितला. नंतर ते बंकटलालाच्या घरी येऊन स्थिरावले आणि तिथे सुद्धा शेगावात त्यांचा जो मुक्काम, एरवी ते फिरत होते, शेगावात ते रमले कारण शेगावकर जी मंडळी होती त्यांचा भाव खूप चांगला होता. तर हे प्रसंग आपण बघितले. आता त्याच्या पुढचे प्रसंग बघणार आहोत. कोणीही लक्षात ठेवा करत नाही आहे काय, साधू कोणी गांजा ओढत नाही आहे, अफू नाही आहे. अशा वेळेला काय की आपण मुद्दामून बारीक बघितलं तर तो तिथे कुठेतरी बारीक बसलेला आहे कोपऱ्यात, आणि कोपऱ्यात बसल्यामुळे त्याच्याकडे लक्षच नाही आहे कोणाचं. तो म्हणतोय बाकीचे लोक गेले, फक्त महाराज एकटे असतील त्यावेळेला मी जाईन आणि हे अर्पण करेन. परंतु महाराज एकटे असण्याचा प्रसंग फार क्वचित. म्हणून काही दिवस गेले. शेवटी एक दिवस महाराज म्हणाले, तो कोपऱ्यात बसलाय ना त्याला बोलवा इकडे. म्हणाले तू पोटली बाहेर काढ तुझी. तेव्हा तो पहिल्यांदा संकोचला. म्हणाला नवस केला त्यावेळेला लाज नाही वाटली की मी काय अर्पण करतोय, आता कशाला लाजतोस, काढ ती पोटली. आणि म्हणून त्यांनी काढली आणि म्हणाला ही अफवा आहे, हे खरं दुसऱ्याला द्यायचं नसतं, पण मला यातून सुटायचं आहे आणि तुम्ही कधी याच्यात अडकणार नाही आहात, तुम्ही व्यसनाधीन होणार नाही, व्यसनावर आरूढ व्हाल, व्यसनाचे दास होणार नाही, म्हणून मी हे तुम्हाला देतोय. काही हरकत नाही. त्यांनी स्वतः चिलीम भरून वगैरे दिली आणि म्हणाले तुम्ही साक्षात शंकर आहात म्हणून मी अर्पण केलं. आता दासगणू महाराजांनी इथे नाही, पण त्यांची एक आवडती उपमा आहे की ते शंकर असतील पण हा नंदिकेश्वर कशाला, यांनी नंदी बैलासारखं कशाला वागायचं. पण म्हणाले इथे ठीक आहे. म्हणाले आता ठीक आहे, तू जा पुढे, हे मी माझ्याजवळ ठेवेन, आणि तुझी जरी, तो म्हणाला ही शेवटपर्यंत सोडू नका. त्याला उगीच भीती असेल की त्यांनी इकडे सोडली पुन्हा आपल्याला लागेल, पण एक प्रकारचे हे बंधन होतं. म्हणाले हरकत नाही, तू जा. आणि तो पुढे रामेश्वरला निघून गेला. आता हा जो प्रसंग आहे तेव्हापासून प्रथा पडली गांजाची. प्रथा हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे गांजा पाहिजे तिथे लोकांना मिळायला लागला, गजानन महाराज ओढायला लागले, पण ते कधी असे गुलाम झाले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, एक प्रसंग तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल, गमतीदार प्रसंग आहे. लोंढ्याला गोंदवलेकर महाराजांचं पादुका मंदिर आहे आणि तिथे जंक्शन आहे लोंढा, आणि स्टेशनच्या बाहेरच हे मंदिर आहे पादुकांचं. आणि तिथे 2-2 तास गाड्या थांबतात, कारण गाडी बदलतात ना, म्हणजे आपण तिथपर्यंत येतो, नंतर दक्षिणेकडे जायचं असेल पुट्टपार्थीला वगैरे, किंवा आपण म्हणतो ना तिरुपतीला, तर तिथे बदलायची असते गाडी, 2-2 तास असतात. विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो कुठे त्या मंदिरात, तर तिथे त्यावेळेला समोरासमोर 2 फोटो होते. इकडे महाराजांचे गुरु तुकामाई आणि इकडे गजानन महाराज.
गजानन दोघांच्याही हातात चिलीम आणि मुलं कुजबुजायला लागली. मी विचारलं, अरे काय कुजबुजताय? सर, नो स्मोकिंग नो. मग व्हाय आर दी कॉल होली मॅन अँड व्हाय देअर, म्हणजे त्यांनी विचारलं की त्यांचे फोटो ह्या मंदिरात कशाला? तर त्यावेळेला म्हणाले, मी म्हणलं तुम्ही सुद्धा ओढलत तरी चालेल. काय सांगता सर? हो, पण ते जसे ओढत होते तसं. हे तुकामाई तुम्हाला दिसतात ना, त्यांनी मातीची फक्त केलेली होती, कुंभाराच्या भट्टी परत तिने नाही पाहिली. म्हणजे कुंभार तिने भाजलेलीही नव्हती, त्याच्यात ते कधी तंबाखू घालायचे नाहीत आणि जय गुरु म्हणल्यानंतर दूर निघायचा. असं करता येतं. योगिक शक्ती आहे. तुम्ही ती योगिक शक्ती मिळवा आणि नंतर तुम्ही अशी चिलीम ओढायला हरकत नाही. हे गजानन महाराज यांना काड्याची पेटी, ज्याला म्हणतो फसकाची काडी, म्हणजे बाहेरून त्यांना स्पार्क किंवा लाईट द्यावा लागत नाही. आपण म्हणतो नुसती गवताची काडी जरी धरली ना तरी यांची चिलीम पेटायची. ही योगिक शक्ती, हा योगाग्नी आहे आणि योगाग्नी या सगळ्या गोष्टींना भस्म करतो. शंकराच्या तिथे काय संबंध आहे गांजा किंवा आपण भांग वगैरे म्हणतो ना, एकच. शांभवी म्हणतात त्याला. शंभू त्याला आवडते ती शांभवी. शांभवी हे पार्वतीचंही नाव आहे, कारण ती शक्ती आहे शिवाची. आणि त्यामुळे काय झालंय की जिथे जिथे शंकराची स्थानं आहेत ना, तिथे तिथे जे साधू असतात त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी मिळतात. भांग मिळेल, चरस मिळेल, गांजा मिळेल, काय असेल ते. आपली अवस्था कशी होते लक्षात ठेवा, की आपल्याला भांग पेल्यानंतर भांग चढते आणि आपण पडतो. आणि आपण पडता पडता म्हणतो जय जय शिवशंकर, काटा लगेना कंकर. पण ही त्यांची अशी अवस्था असते की त्यांना काटाही लागत नाही आणि कंकर म्हणजे दगडही टोचत नाहीत. कारण का, की त्याच्यासाठी त्यांना भांग प्यावी लागत नाही. ते साधे असतात आणि सतत एका अशा देह भान नसलेल्या अवस्थेत असतात की त्यांनाही काही लागत नाही. पण आपण मात्र ती भांग पितो आणि गाणी म्हणायला लागतो आणि शिवरात्र साजरी करतो. शिवरात्रात शंकराची जशी शक्ती आहे, पार्वती, नंदी वगैरे, तो सुद्धा ज्ञानी सांगितलेला आहे. पण बाकीचे गण आहेत ना, आपण तसं वागतो त्या गणांसारखं. म्हणजे आपल्याला काही भानच नसतं देहाचं. सांगायचा मुद्दा एक की शंकर तुम्ही म्हणून मी तुम्हाला अर्पण केलं, त्याचं काय आपल्याला संबंध आहे त्या शंकराचा? तर हा एक मोठा संबंध आहे. याच्यापासून याचे कुठले पैलू आहेत लक्षात ठेवा, की व्यसनाला त्यांनी टीकाच केलेली आहे की त्यावेळेला तुला लाज नाही वाटली हे अर्पण करण्याची, पण आता अर्पण केलेलं आहे तर आता का लाजतोस? म्हणजे व्यसनाला महाराजांनी चांगलं म्हणलेलं नाही आहे. पहिली गोष्ट. दासगुरु महाराजांनी सुद्धा निषेधच केलेला आहे. पण अनलेस तर ते मी स्वीकारतो. पण एक लक्षात ठेव की अग्नीशिवाय सुद्धाही मी पेटवू शकतो, कारण मी पूर्णपणे या व्यसन, तुला काय म्हणतोस त्याचा स्वामी असेल, गुलाम नसेल. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण सुद्धा व्यसनांपासून दूरच राहायचं. आणि व्यसनं चांगली सुद्धा असतात ना. नामाचं व्यसन म्हणजे माझा श्वास थांबला त्याच वेळेला नाम थांबलं पाहिजे. एरवी मी अन्नाशिवाय राहीन, पाण्याशिवाय राहीन, कुणी मला बोलायला वगैरे आजूबाजूला नसलं तरी राहीन, नामाशिवाय मी राहू शकणार नाही. हे नामाचं व्यसनच आहे ना. वाचनाशिवाय मी राहू शकणार नाही. कुणी म्हणतात फिरायला गेल्याशिवाय मी राहू शकणार नाही. कितीतरी निरनिराळ्या गोष्टी असतात. त्याच्यावरचा डिपेंडन्स वाढला आणि ते मिळालं नाही की जर अस्वस्थ व्हायला आलं तर त्याला व्यसन म्हणतात. एरवी इट इज अ गुड हॅबिट. मी जातोय, फिरायला जातो सकाळी छानपैकी, मी रोज वाचन करतो, पण त्याच्याशिवाय अस्वस्थ झालो, त्याच्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही आहे, त्याच्याशिवाय, तर ते व्यसन आहे हे लक्षात ठेवा. आणि मग कुठलंही व्यसन हे तसं वाईटच आहे. जानराव देशमुख नावाचे एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. कुठे होते? शेगावला. आणि सगळे चांगले होते. म्हणजे त्यांना सगळेजण वृद्धही होते, आदराने कोणी बाबा कोणी आजोबा असं म्हणायचे. एकदा ते असे आजारी पडले की वैद्यांचे सगळे उपाय थकले आणि वैद्यांनी सांगितलं की आता आम्ही यांना वाचवू शकणार नाही. मग त्यांची बायको होती, ती म्हणाली की बंकटलालकडे जा आणि बंकटलालाच्या माध्यमातून वशिला शब्द म्हणतो लावून तुम्ही त्यांचं चरण तीर्थ आणा. कुणाचं? गजानन महाराजांचं. आणि गजानन महाराजांचं चरण तीर्थ आणि अंगारा जलावला तर हे वाचतील. म्हणजे जर वाचायची शक्यता असेल तर ह्याच्याचमुळे वाचतील. आणि त्याप्रमाणे केलं. पण महाराज झोपले होते, त्यांना सांगितलं की आम्ही हे घेतोय चरण तीर्थ. ते म्हणाले घ्या, जानरावांना पाहिजे वगैरे काही हरकत नाही. म्हणाले तो बरा होईल. जानराव बरे झाले खरंच. मग अशा वेळेला प्रश्न आला की मृत्यू होता साक्षात त्यांचा, मग ते वाचले कसे? मग तिथे त्यांनी चर्चा केलेली आहे की मृत्यू 3 प्रकारचे असतात मुख्य, आणि किंवा आणखीन एक प्रकार असतो त्याला गंडांतर मृत्यू म्हणतात. आपण नेहमीच बोलतो की
अपघातातून अगदी वाचला की आपण म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. हा गंडांतर मृत्यू आहे. मग मेल्यासारखा दिसतो तो, पण तो परत येऊ शकतो. मणिकर्णिका घाट जो काशीला आहे तिथे प्रेत महाराजांनी उठवलं होतं आणि म्हणून ते आले होते काही लोक की तुम्ही तिथे प्रेत उठवलेत, निदान आमच्या या मित्राला दृष्टी तरी द्या. महाराज म्हणाले तुम्ही काय बोलताय, तिथे जर मी प्रेत उठवलं असतं तर माझी 4 मुलं आई वडील कशाला मेले असते, गोंधळात कुणी मरायलाच नको होता. तसं नसतं म्हणाले. एक तर त्याचं प्रारब्ध उरलं होतं, दुसरं म्हणजे त्याचा मृत्यू हा पूर्ण मृत्यू नव्हता, मृत्यूच्या सदृश अशी ती परिस्थिती ज्याला गंडांतर मृत्यू म्हणतात आणि तो प्रार्थना करून किंवा मंत्राच्या साह्याने तो टाळता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो कपिलाषष्ठीचा योग होता. कपिलाषष्ठी एके ठिकाणी उल्लेख आहे 60 वर्षांनी येते. एके ठिकाणचा रेफरन्स मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे इतका दुर्मिळ योग होता, त्याचं प्रारब्ध संपलेलं नव्हतं आणि तो मृत्यू गंडांतर होता. बाकीचे 3 भाग कुठले, आधी भौतिक मृत्यू, आधी दैविक मृत्यू आणि आध्यात्मिक मृत्यू. त्यापैकी आधी भौतिक म्हणजे बाहेरून आलेला, म्हणजे सर्पदंश झाला, हे झाला, इथे औषध हे करू शकतं. आणि बऱ्याच वेळेला हे आधिदैविक मृत्यूला कारण होणारे रोग आपण कुपथ्यानं वाटेल तसं वागल्यामुळे ओढून आणलेले असतात. आणि जर नीट शिस्तीचं जीवन जगलं, काही पथ्य वगैरे पाळले आणि योग्य औषध वैद्य वगैरे असा मिळाला तर आपण त्यातून वाचू शकतो. आधी भौतिक, आधी दैविक आहे. तर तिथे काय होतं, आधी दैविक मृत्यू म्हणजे नवस करून की मी हे देईन तुला, हे माझं बाळ वाचू दे, त्याही वेळेला तो वाचू शकतो. आधी दैविक एक प्रकार महाराजांच्या चरित्रात आहे, तुम्हाला माहीत आहे ना. पूर्वी एक प्रसंगही होता की बहीण घरात एकटी आहे आणि मुलं आहेत, धाकटे भाऊ आहेत आणि आई वडील गेलेले आहेत, ते परत आलेले नाही आहेत आणि भावाला ताप येतो. त्यावेळेला ती बहीण म्हणते काय, माझा जीव घे पण माझ्या भावाला वाचव, कारण त्याची जबाबदारी आहे. आणि आम्ही 3 बहिणी आहे, 3 बहिणीनंतर झालेला भाऊ आहे, तो सगळ्यांना तो हवा आहे. मी जरी गेले तरी बाकीच्या 2 मुली असतील, तेव्हा तू त्याला वाचव, माझा तू जीव घे, मी माझं जीवन अर्पण करायला तयार आहे. ही तिची इतकी उत्कट प्रार्थना होती की ज्या क्षणी काहीतरी होऊन हार्ट अटॅक म्हणा, काहीतरी मोठी नसते ती, पण ती मरते, त्याच क्षणी हा श्वास घ्यायला लागतो, हा बरं व्हायला लागतो. महाराज म्हणाले की तुम्ही स्वतःचा जीव ओवाळून टाकलात एखाद्यासाठी आणि तुम्ही अत्यंत प्रामाणिक असला, शब्द नाही येते, अत्यंत प्रामाणिक असाल आणि तुमच्या मनाची तयारी पाहिजे की तुम्ही जाल आणि ती व्यक्ती वाचेल. पण अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस म्हणतो ना, तशा अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळी गोष्ट आहे, पण तो एक प्रकार आहे. आता उरला आध्यात्मिक मृत्यू. आध्यात्मिक मृत्यू हा आतून येतो. म्हणजे हार्ट अटॅक हा कारणं बाहेरची जरी असली तरी तो आतून येतो. किडनी फेल्युअर आपण म्हणतो, हे आपले मूत्रपिंड वगैरे, किंवा हल्ली लिव्हरचा कॅन्सर वगैरे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आतून आहेत. हा मृत्यू अंतिम असतो. इथे आपण औषधं करतो, नवस सायास, दवा दुवा सगळं करतो, पण हा आध्यात्मिक मृत्यू असेल तर तो टाळता येत नाही. आणि एकदा ती व्यक्ती मेली की तिला पुन्हा कुठल्याही प्रकाराने जिवंत करता येत नाही. एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो की असे प्रकार असतात. कृष्ण आणि नारद एकटा असताना त्याने एक नाटक करायचं ठरवलं. कृष्ण लोळायला लागला, गडबडा, पोट दुखायला लागलं त्याचं. आणि नारदांनी सांगितलं सगळ्यांना जाऊन की वैद्याला तुम्ही बोलवा. वैद्याने सगळे औषध दिले, कृष्णाची पोटदुखी काही थांबली नाही. अशा वेळेला नारद म्हणाले, मला एक उपाय माहीत आहे की तुम्ही तुमच्या पायाची धूळ जर दिली, त्यांनी मी कृष्णाच्या पोटाला चोळली तर त्याला बरं वाटेल, पण तुम्ही नरकात जाल. कारण तुमच्या पायाची धूळ कृष्णाला लावताय तुम्ही, नरकातच जाल. 8 राण्यांनी काहीतरी कारण सांगितलं, म्हणजे तशी नरकात जायला माझी काही हरकत नाही आहे, पण दुसरा उपाय करून बघूया ना, कुणालाही नरकात जायचं नाही आहे. मग म्हणाले उद्धवाला तुम्ही ह्याच्यात पाठवा गोकुळात. गोकुळात काय कृष्णाची पोटदुखी, आमची वाटेल तेवढी धूळ ना, अनंत काळ मी नरकात पडायला तयार आहोत. आणि म्हणून त्यांनी आपल्या पायाची धूळ दिली. नारद धूळ घेऊन आले. त्यावेळेला कृष्ण एकदम बरा आला, कारण दुखतच नव्हतं पोट, नाटकच होतं. तो हसायला लागला, म्हणला मी परीक्षा घेत होतो तुमची, आपल्याला नरकात राहावं लागेल तर कृष्णाची पोटदुखी बरी झाली नाही तरी चालेल, पण त्या एवढ्या अस्वस्थ झाल्या की आम्ही नरकात कायमचे राहायला तयार आहोत, कृष्ण बरा झाला पाहिजे. म्हणजे असं असतं की असे कितीतरी उपाय असतात की आपल्याला वाटतं की त्यामुळे. नंतरचा जो प्रसंग आहे तो जरा विनोदी वाटेल तुम्हाला, पण तोही महत्त्वाचा प्रसंग आहे. विठोबा घाटोळ
त्याचं घरही तुम्हाला तिथे बघायला मिळतं शेगावला. तर हा विठोबा घाटोळ एक महत्त्वाची संधी त्यांनी घालवली, जी पुढे आजच बघूया भास्कर पाटलांनी जी मिळवली ती. विठोबा घाटोळला किती जवळ होता तो राहायलाही जवळ होता, तो सेवेतही जवळ होता, महाराजांनी त्याला जवळ केला होता. पण नंतर हा गुरगुरायला लागला. लक्षात ठेवा काय झालं, ज्या वेळेला महाराज खोलीत असायचे, यांनी बाहेर एक घंटा लावली आणि यांनी शिस्तला घंटा वाजवूनच आत जायचं. हे महाराजांना मान्य नव्हतं. म्हणाले बघूया की काय करतोय. नंतर त्यांनी घुमारे घालायला सुरुवात केली. म्हणजे घुमतात ना, हां तसे घुमायचं. आणि महाराजांचा माझ्यात संचार झालेला आहे. भार येणं, अवसर येणं, आपण जे म्हणतो ना महाराज माझ्यात आलेले आहेत. विचारा प्रश्न. गंडे दोरे बांधायला लागला, घुमारे घालायला लागला, देवदेवस्की करायला लागला गजानन महाराजांच्या नावे. तरीसुद्धा महाराज म्हणाले बघूया सुधारतोय का. एकदा कळस झाला. काही परगावची मंडळी आली होती आणि त्यांना जायचं होतं. ते म्हणाले की आम्हाला वेळ नाही आहे, पुढे जायचं आहे प्रवासाला. तेव्हा महाराज झोपले होते आणि महाराज झोपले की 2-2 दिवससुद्धा झोपायचे. आणि असतं गुरुना, सद्गुरूंना, संतांना आपण उठवायचं नसतं. ते जे कृती करत असतात ती कृती करू द्यावी. वाटल्यास तुम्ही सांगा, पण झोपलेलं असताना सांगून तरी काय कळणार होतं. हा म्हणाला तुम्हाला जायचं आहे, हां माझ्यावर सोपवा, मी जाऊन त्यांना उठवतो. आणि यांनी जाऊन उठवल्यावर ते उठले अशा पद्धतीने की त्याला खाली पाडला, त्याला तुडवला, काठी घेतली, काठीनं बडवला आणि म्हणाले तुला फक्त मी बघितलं आहे की तुझं लक्ष लोकांनी जे पेढे बर्फी दिलेलं असतं ते खायला तू सोकावलेला आहेस आणि स्वतःचे नियम करतोस. मी काय तुझा गुलाम आहे काय. आणि नंतर तो पळून गेला पुन्हा कधी न येण्यासाठी. ते चुकीचंच नाणं होतं. म्हणजे गजानन महाराजांना माहीत होतं की आपण म्हणतो ना दैव देतं पण कर्म नेतं. हे विठोबा घाटोळाला केवढी आपले तो मुक्त झाला असता सेवा करून. काही माणसं आता पितांबर, बाळाभाऊ, भास्कर पाटील ही मंडळी आहेत की. अगदी तो झामसिंग सुद्धा आहे, तो मुंडगावच्या पुंडलिकाला तो पुंडलिक सुद्धा आहे. हे किती चांगले भक्त आहेत, काही जवळचे काही दूरचे. पण लक्षात ठेवा ही संधी आल्यावर आपल्याला कळत नाही किंवा कळू नाही. आपला जो एक अहंकार असतो तो अहंकार, आणि दुसऱ्याला काही मानायचंच नाही. लोक त्यांना साक्षात परब्रह्म मानत होते गजानन महाराजांना. हा म्हणतात की त्यांच्या निमित्ताने आपल्याला सगळं करायला मिळतंय, सगळं करतोय मीच. म्हणजे हल्ली म्हणतात ना की मॅनेजर, हां मी मॅनेजर आहे यांचा. हे कुठपर्यंत सहन करायचं ते महाराजच ठरवतात आणि त्याप्रमाणे सगळं केलं. पुढचा जो आहे प्रसंग तो फारच चांगला आहे. अक्षय तृतीया आपल्याकडे, आणि हे सगळे वऱ्हाडातले किंवा विदर्भातले प्रसंग आहेत. हे अकोला काय, अकोट काय, शेगाव काय, ही सगळी विदर्भातली गावं आहेत. आता पुढे 2 गावांचं सांगणार आहे, त्यावेळेला आपल्याला एक ऐतिहासिक प्रसंग किंवा पुराणातला प्रसंग सांगेन. पण तिथे अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीया, वैशाख वणवा म्हणतात. आणि हा भाग आधीच दुष्काळी, इतकी गरमी होते त्या दिवसात. म्हणून 2 कुंभ ठेवायचे असतात मडकी पाण्याने भरून. एक देवासाठी असतं आणि एक पितरांसाठी असतं. आपण ज्याला श्राद्ध म्हणतो किंवा आपली सर्व पितृ अमावस्या वगैरे असते तसं ते व्रत आहे. त्याला आखाजी, आखाती काही निरनिराळे म्हणतात. तर ते व्रत तिथे सगळ्यांचं होतं. आणि ते व्रत असं आहे, सोपं आहे. त्या दिवशी एक विशेष पदार्थ करायचा असतो, चिंचवणे. म्हणजे चिंच गूळ वगैरे घालून आपण जशी आमटी करतो ना तशी पातळ सार त्याला म्हणतात. तसं चिंचवणे हे सार असतं. आता जानकीराम नावाचा, त्याचे काही दुकान नाही, तो तिथे नोकर आहे. दुसऱ्या त्या अग्रवाल बच्चूलाल त्याचंच ते दुकान आहे, परंतु तिथे तो नोकर आहे. ते गेल्या गेल्या करतात काय, बागेसरी पेटवतात. आता बागेसरी म्हणजे काय की ते त्यांची मूस असते ना की प्रत्येक सोनं असतात ते तिथे टाकतात, वितळवतात आणि नंतर निरनिराळ्या साच्यात फॉर्ममध्ये घालून निरनिराळे दागिने तयार करतात. म्हणून पहिल्यांदा नमस्कार करायचा, प्रार्थना म्हणायची आणि ती बागेसरी पेटवायची आणि मग दुकानाची स्वच्छता वगैरे करायची, गिरायकांशी बोलायचं. सकाळच्या वेळेला गजानन महाराजांची होती, काही मुलं होती, काही तरुण होते आणि काही वृद्धही माणसं होती. बोलता बोलता ते एकदम म्हणाले की मला चिलीम प्यायचे. बाकी सगळं होतं पण अग्नी नव्हता आणि कोणाच्याही घरात अग्नी पेटण्याची शक्यताच नव्हती. इतकी ते सकाळची वेळ होती. तर त्यावेळेला कोणीतरी म्हणालं की अरे जानकीरामकडे जा ना, तो ज्या पेठेत राहतो त्या दुकानात आल्याबरोबर तो बागेसरी पेटवतो आणि तो नाही म्हणणार नाही गजानन महाराजांना. त्याला दुर्बुद्धी झाली. ज्यावेळेला मुलं मागायला गेली त्यावेळेला बागेसरी पेटलेली होती पण तो तुम्ही देणार नाही. तो असा नागवा फिरतो
तर तो तुम्ही त्याला साधू म्हणता, तो वेडा आहे, पिसा, आणि त्या पिशाला काही मी देणार नाही अग्नी. आणि आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, मी कसाच देणार नाही. मग ठीक आहे, मुलं हिरमुसली आणि येऊन आली, आता काय करायचं. तर त्यांनी बंकटलालला सांगितलं की कुठलीही एक काडी, त्याने गवताची एक काडी घेतली, ती फक्त इथे धर, आणि ती काडी पेटली आणि चिलीम पेटली. जानकीरामला हे कळलं. तो म्हणतो असे काही जादू वगैरे सगळे असतात. अजूनही तो मानायला तयार नाही. दुपारी तो घरी गेला. ते पितरं जेवायला आली म्हणतात, म्हणजे आपण श्राद्धाला जसे भटजींना बोलवतो आणि त्यांना जेवायला घालतो, तशी लोक आले होते जेवायला. आणि सगळ्यांना भूक वगैरे चांगली लागलेली होती. आणि बघितलं तर ते चिंचवणे जे वाढलं त्याच्यात आळ्या पडलेल्या होत्या, किडे. आणि सगळेजण पळून गेले, म्हणाले हे आम्ही जेवणार नाही. तेव्हा हे असं का झालं. एकदम त्याला वाटलं की आपण सकाळी नाकारलं होतं ना, कदाचित त्यांच्याकडे तशी सिद्धी असू शकेल, म्हणून मी कसं जाऊ परत. म्हणून तो बंकटलालकडे गेला आणि त्याने आपला सगळा हे. बंकटलाल म्हणाला, अरे जे चिंचोके असतात ना, चिचोरे आपण म्हणतो ते, तर ते किडलेले असतील. तो म्हणतो अगदी नवीन चिंच होती, अजून ती रास पडलेली आहे चिंचोक्यांची तिथे, तुम्ही जाऊन बघा. आणि केले त्यावेळेला चांगलं होतं ना. मला एक शक्यता वाटते की सकाळी मी त्यांना अग्नी दिला नाही, म्हणजे एका अर्थाने त्यांचा मी उपमर्द केला, अपमान केला, त्याची शिक्षा असेल, तेव्हा मला जाऊन क्षमा मागायला पाहिजे. मंतू हा शब्द आहे. मंतू म्हणजे एक प्रकारचा आपण अपराध करतो, मला क्षमा करा. त्याप्रमाणे ते गेले. म्हणाले लक्षात ठेव यापुढे की वागताना कसला अहंकार असतो. आणि दुसऱ्याचं दुकान चालवतोयस तू आणि स्वतःच्या दुकानापेक्षा जास्त मालक समजायला लागलायस. इथे कुठेतरी तू सावध राहा. आणि चिंचवणी घेऊन गेला होता तो म्हणतो बघा ना, हे अमृतासारखं झालेलं आहे. आणि खरंच अमृतासारखं झालेलं असतं. ते चिंचवणे आणल्यानंतर लोकांना परत बोलवलं जातं. लोक का जातात, कारण गजानन महाराजांची कृपा किरण ह्या चिंचवण्यावर पडलेली आहे. आणि ती मगाशी ज्या आळ्या वगैरे पडल्या होत्या ती अवकृपा होती, आणि आता कृपेचा हा आशीर्वाद आहे. म्हणून सगळेजण गेले. आणि जानकी रामाची अक्षय्य तृतीया आहे ना, ती साजरी झाली, लक्षात घ्या. आणि मग त्याला कळलं, तोही मग भक्त बनला. सोप्या सोप्या गोष्टी असतात, आपण द्यायला काय हरकत आहे. म्हणजे अशी विस्तव म्हणजे काय, तुम्ही सगळं देणार नाहीत, एखादी काडी पेटवून हे घेऊन जा, एवढी सोपी गोष्ट होती. पण मी मानतच नाही त्यांना. ते नागवे फिरतात, ते वेडे आहेत, त्यांच्या मागे तुम्ही लागलेलात. मी त्यांना साधू पुरुष मानत नाही. हे मी मानत नाही हा अहंकार आहे. मग अशी विठवा मी उठवतो ना त्यांना, हा अहंकार आहे. प्रत्येक वेळेला अहंकारच आपल्याला नडतो. आणि इतके जवळ आपण संतांच्या पोचलेलो असतो, पण आपण काहीच त्यांचा फायदा घेऊ शकत नाही. हा एक फार मोठा गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे फार तुम्हाला निराळं वाटेल, गीतेत सुद्धा सांगितलं ना, काय की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. भक्ता म्हणले ना, भक्त्या म्हणजे भक्तीनं मला देतो. त्याचं पत्र पुष्प फल तोय मला चालतं. महिना होता अशीच अक्षय तृतीयेच्या नंतरचा. आंबे आलेले होते चांगले. लोक त्यांना आंबे वगैरे कापून देत होते. कोणी मिठाई आणलेल्या होत्या, पण ते काही खात नव्हते. ते म्हणाले मला कानवले खायची इच्छा झालेली आहे. जसं निवृत्तीनाथांना मांडे पाहिजे होते, आणि त्या मांडेंचा प्रवास, ते विसोबा खेचरांचा उद्धार, आणि पुढे विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु. म्हणजे निवृत्तीनाथांना का मांडे खावेसे वाटले. मोठी माणसं जी असतात त्यांच्या मनात जर एखादी इच्छा, एखादी वासनासुद्धा जर मनात प्रवेश केला, त्यातून कल्याण घडणार असतं. ही मोठेपणाची एक मोठी कसोटी आहे, लक्षात ठेवा. तर त्याप्रमाणे ह्यांना कान्होले खावेसे वाटले. ते म्हणाले आता कान्होले कुठे मिळणार आहे. त्यांनी चंदूला बोलवलं पुढे. चंदू मुकीन नाव जरी असलं तरी त्यांचं आडनाव मुकुंद आहे. आणि त्यांचे लोक आग्रहाने सांगतात मुकीन लिहू नका, मुकुंद लिहा, ते आमचं खरं आडनाव आहे. हे कुठे हा प्रसंग झाला की त्यांच्या आता हा प्रसंग महाराजांच्या वेळेला झाला. त्याच्यानंतर एक 2-3 पिढ्या झाल्या असतील ना. त्यांना एक लेखक हे पुस्तक मिळवून मुद्दामून वाचा. गजानन महाराज असंच काहीतरी पुस्तकाचं नाव आहे, किंवा गजानन विजय भादखेर नावाचे एक चांगले संपादक होते. अत्यंत चांगले लेखक होते. त्यांनी रामायणावर लिहिलेलं आहे, त्यांनी कल्पवृक्ष म्हणून महाभारतावर लिहिलेलं आहे, आणि त्यांनी सावरकरांच्या जीवनावर लिहिलेलं आहे, यज्ञ वगैरे अशा कादंबऱ्या. तर ते म्हणाले गजानन महाराजांचं एवढं काय लोक करतात. अलीकडच्या काळात ते झालेलं आहे. म्हणजे कदाचित एखादी म्हातारी व्यक्ती, ते कारण गजानन महाराज गेले 1910 साली, हे लक्षात ठेवा. गजानन महाराज आधी साईबाबा सगळ्यात शेवटी गेले. मध्ये कोण गेले, आपले महाराज गेले 1913 साली.
1910 साली. आणि हे पुस्तक साधारण 40 वर्षापूर्वीचं आहे किंवा 30 वर्षापूर्वीचं तर नक्कीच आहे. म्हणजे त्यावेळेला गजानन महाराजांना अगदी लहान मुलाच्या वयात असताना बघितलं. म्हातारी मंडळी असतील, आपण जाऊन विचारूया, निदान एक तरी करूया. पोथीतले जे प्रसंग घडलेले आहेत ते प्रसंग आणि जिथे घडले ते स्थळ आणि त्याच्यात असलेल्या व्यक्ती अशी त्याने एक यादी तयार केली आणि म्हणाले आता काय परिस्थिती आहे ते बघूया की. म्हणजे उन्हात पुंडलिकाला त्यांनी स्वप्न दृष्टांत देऊन त्या झामसिंगाबरोबर पादुका पाठवल्या. आपण तो पुढे प्रसंग बघणार आहे. आता पुंडलिकाचे कोणीतरी असतील, त्या पादुका असायला काय हरकत आहे. ते गेले, पादुका होत्या. सगळ्यात त्यांना आश्चर्य वाटलं एका घटनेचं. आणि 30 वर्षापूर्वीचं हे मी तुम्हाला सांगतोय. दासगणू महाराजांनी 1940 साली ग्रंथ लिहिला. त्याच्यात ते म्हणतात गेली 12 वर्ष कावळे इथे आलेले नाही आहेत. आता ही केवढी घटना आहे. कावळ्यांना त्यांनी सांगितलं आज तुम्ही खा सगळं आणि इथून पुढे यायचं नाही इकडे. तर ते भादखेर लिहितात की अजूनही तिथे कावळे येत नाही. म्हणजे संतांच्या शब्दात केवढी शक्ती आहे की निसर्ग त्यांच्या आज्ञेत वागतो. त्यांनी मनात आणलं तर ते वादळ निर्माण करू शकतील वगैरे, ही सिद्धी असते. ते वापरत नाहीत आणि वापरली तर ती बहुसंख्यांच्या कल्याणासाठी, तेव्हा त्यांच्यावर उपकार करायचे म्हणून वापरतात. तर इथे लक्षात ठेवा की चंदूला पुढे बोलवलं आणि सांगितलं की मला तुझ्याकडे असलेले कानवले दे. तो माझ्याकडे कुठे आहे. ते म्हणाले तुझ्याकडे ती उतरंड आहे. कशाची? मडक्यांची. म्हणजे मोठं मडकं, त्याच्यावर लहान मडकं, त्याच्यावर लहान मडकं अशी ठेवलेली असतात. तर त्यापैकी एका मडक्यात 2 कानोले, कानोले म्हणजे आपण नेवऱ्या म्हणतो ना, करंजा, तसला प्रकार तो तर आहेत. तो म्हणतो की केव्हा केले होते ते? अक्षय तृतीयाला. ते होऊन झाला महिना जवळजवळ. तरी म्हणाले जा बघ तू. बायको म्हणाली की कसे असतील ते, आणि असतील तरी आता वाया गेले असतील. माझ्याकडे सगळं साहित्य मी नवीन करून देते. ते म्हणले नाही नाही, त्यांनी सांगितलं तेच मला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी एक एक मडकं काढलं. मधल्या किंवा कुठल्या तरी एका मडक्यात ते 2 कानोले होते आणि मडकं सच्छिद्र असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ते कुजलेले नव्हते. त्यांना बुरा, चितो म्हणतो ना, बुरासुद्धा आलेला नव्हता बघा. आणि ते त्यांनी आणून दिले. ह्याला दिव्यदृष्टी म्हणतात. म्हणजे कुठे आहेत, काय आहेत, केव्हा केलेले आहेत आणि ते मला आत्ता पाहिजेत. ह्याच्यात अंतर आहे, जागा आहे, काळ आहे, ती वस्तू आहे. कानोले हे सगळी दिव्यदृष्टी होती गजानन महाराजांना. एक साधा प्रसंग असतो. आणि त्यांनी चंदूमुखीन हा गरीब होता. हे आंबे वगैरे आणलेली श्रीमंत मंडळी होती, पण त्यांचं ठेवलं. पुढेही भाऊ कवराच्या वेळेला आपण बघितलं ना की त्यांनी केलं काय, बाकीच्यांचं सांगलं मी साधं जेवणार आहे तुझ्याकडे. पण इथे त्या चंदूमुखीनाला एवढं धन्य झालं. सुदाम्याचे पोहे आपण म्हणतो, विदुरा घरच्या कण्या म्हणतो, द्रौपदीच्या त्या स्थाळीला लागलेलं एक पान म्हणतो. फार द्यावं लागत नाही, पण भक्ती पाहिजे आणि समर्पणशीलता पाहिजे की माझं काही नाही, क्या लागे मेरा, आहे ते सब कुछ तेरा, ही भावना पाहिजे. आणि ते जर असेल तर गोष्टी सोप्या होतात आपल्याला. त्याच्यानंतर एक अखंड संचार ते करायचे. का करायचे आपण 2 ओव्यानंतर वाचणार आहोत की मी एका ठिकाणी राहिलो तर लोक मला मानायला लागतील. मानायला लागतील म्हणजे माझी पूजा करतील, मला देव मानतील आणि नंतर त्यांच्या इच्छा पूर्ण वगैरे एक चक्र तयार होईल, प्रपंचाचं चक्र तयार होईल. म्हणून ते इथे जरा आपल्याला लोक येत आहेत वाटले की ते निघून जायचे, कुठेतरी निरनिराळ्या ठिकाणी जायचे. तर जवळ पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, शेगावपासून 30 किलोमीटर अंतरावर. आणि हे फिरायचे म्हणजे काय, काल बघितलं आपण वायूच्या गतीनं जायचे. ते तिथे गेले. संध्याकाळची वेळ होती. ध्यानासाठी आदर्श असं मंदिर, एक शिवमंदिर तिथे होतं, अजूनही आहे. आता कदाचित रिनोव्हेशन केलं असेल काळाच्या ओघात, पण ती नदी, त्या नदीच्या काठचं ते मंदिर, संध्याकाळची वेळ, अजून गुरं होतीच तिथे आणि गुरं राखायला गुराखीसुद्धा होते. हे तिथे गेले. त्या शंकराचे जे लिंग होतं, शिवलिंग, त्या पिंडीसमोर ध्यानस्थ बसले. एकदम त्यांचं ध्यान लागलं. आता जाताना शेवट म्हणाले आपण शंकराचं दर्शन घेऊन जाऊया. काही मुलं आली, बघितलं तर तिथे कोणीच आत्तापर्यंत त्यांनी बघितलं नव्हतं. पहिल्यांदा ते घाबरले, भूत वगैरे असेल, कारण बिलकुल हालत नाही आहे तो. त्यावेळेला त्यातली जी मोठी मुलं ती म्हणाली शंकरासमोर कधी भूत येईल का, भूतनाथ आहे तो, भूतेश्वर, हे त्याचे नावं आहेत, भूतनाथ वगैरे. हे भूत नक्कीच नाही. हा मेलाय का. जाऊन त्याच्या अंगाला हात लावतात, गरम आहे, थंड नाही पडलेलं. महासमाधीस्थ योगी असेल, त्याला तहान भूक वगैरे लागेल म्हणून ते वडाची पानं आणतात, त्याच्यावर कांदा भाकर वगैरे ठेवतात,
नमस्कार करतात आणि निघून जातात. पण आल्यानंतर सांगतात की मंदिरात आम्ही कधीही कुणालाही बघितलं नाही, पण इथे तो आज आला होता, योग्यासारखा बसला होता, आम्ही त्याच्या अंगाला हात लावला, आजूबाजूला गडबड केली, पण त्यात बिलकुल तो आपल्या ध्यानातून बाहेर पडला नाही. दुसऱ्या दिवशी लोक येतात, लोक आल्यानंतर बघतात की अरे खरंच हे कोणीतरी साधू पुरुष दिसत आहेत, यांचं ध्यान गेलेलंच नाही अजून. लोक प्रश्न विचारतात, तुम्ही कुठून आलात, कुठे जायचं आहे, तुमची सेवा कशी करू. लोकांची खात्री पटते की हा एक साधू आहे. मग ते पालखी घेऊन येतात, ताश वाजंत्री घेऊन येतात आणि वाजत गाजत यांना आपल्या गावात नेऊया, आपलं काहीतरी कल्याण करतील. तर ते तिथे गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना काहीतरी खायला वगैरे म्हणाले, खा वगैरे. त्यावेळेला त्यांची समाधी उतरली आणि मग त्यांनी आपला परिचय करून दिला की इथून जवळ शेगाव आहे, त्या शेगाव त्यात मी राहतो आणि मी इथे फिरत फिरत आलो होतो, मला शंकराचं मंदिर आवडलं, तिथे बसल्या बसल्या माझी समाधी लागली, तुम्ही मला इकडे आणलेलं आहे, काही हरकत नाही आहे, मी इथे राहीन काही दिवस. शेगाव लोकांना माहीत होतं, कारण जो बंकटलाल होता ना तो सावकार होता, म्हणजे लोकांना कर्ज देणं, त्यांची जमीन वगैरे ठेवून. तर त्यातल्या बऱ्याच लोकांचा, पिंपळगावच्या बऱ्याच लोकांचा हा सावकार होता. पण सगळेजण म्हणायला लागले की शेगावमध्ये जसा आलेला आहे ना तसाच आमच्याकडे सुद्धा एक साधू पुरुष आलेला आहे. त्यांना काय माहीत की हे शेगावचे गजानन महाराज आहेत. आणि तिकडे शेगाव भणभणीत पडले, म्हणजे तिथे कोणीच नाही, म्हणजे एखादं स्मशान नसावं ना तसं उदास वाटायला लागलं सगळ्यांना. आणि ओसाड झालं, प्राणच गेला, चैतन्यच गेलं, हृदय गेल्यानंतर काय उरलंय त्या शरीरात. ज्यावेळेला ते म्हणाले की असा आलेला आहे आमच्याकडे, तर बरोबर गजानन महाराजांचंच वर्णन होतं. आला बंकटलाल आणि गाडी घेऊन आला आणि घेऊन आले. आमच्या महाराजांना का नेता कुणी म्हणलं नाही, कारण सगळे कर्जबाजारी होते आणि कर्ज बंकटलालने दिलेलं होतं. वाटेत झालेला संवाद लक्षात घ्या. ते म्हणाले, काम आमच्या घरातून आलात, आमच्या घरात तुम्हाला काय अडचण होती. ते म्हणाले, एकच अडचण होती, कारण हे खूप श्रीमंत आहेत, अगरवाल सावकार आहेत ना. ते म्हणाले, लक्ष्मीला तू कोंडून घातलेलं आहेस, लक्ष्मीला कोंडलेलं आहेस, तिथे माझा काय पाड. बंकटलाल सुद्धा चतुर असतात, ती म्हण, लक्ष्मी का रेंगाळली, तुम्ही तिथे होतात म्हणून. नारायण असताना लक्ष्मी दूर जाईल कशी, तुम्ही साक्षात नारायण आहात. कोणी त्यांना शंकर म्हणतं, कोणी नारायण म्हणतं, कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी सज्जनगडचं. नक्की ते कोण होते, हे सगळे असतील. आणि शिवाय ते स्वतः गजानन महाराज म्हणून होते. गजाननजी त्यांचं नाव नाही आहे, त्यांनी शेवटपर्यंत कुणाला नाव सांगितलं नाही. पण आपण काल जे आमंत्रण दिलं किंवा काल आपण जे कार्यक्रम बघितला त्याच्या शेवटी हे गण गण गणात भोते, जे गजानन महाराजांचे भक्त आहेत किंवा वाचतात त्यांना हे नवीन नाही आहे. परंतु बरेच जण आपण जे ऐकतो आपल्याला गजानन महाराजांबद्दल विशेष माहितीही नसेल. म्हणून आज गण गण गणात भोतेचा अर्थ काय आहे, अर्थ आहे का त्याला, याच्यावर दासगणू महाराज काय म्हणतात, इतर निरनिराळी मतं काय आहेत आणि दासगणू महाराज दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात हे आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी हे बघा की पिंपळगावहून परत गजानन महाराजांना त्यांनी आणलं. पण गजानन महाराजांनी सांगितलं जवळजवळ आपल्या कृतीतून की मी एके ठिकाणी बद्ध असा राहणार नाही आहे. आता जो प्रसंग आपण बघणार आहोत, आजचा शेवटचा प्रसंग, तो फार महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण जसे कल्याण होते समर्थांचे, जसे ब्रह्मानंद महाराज होते आपल्या गोंदवलेकर महाराजांचे, प्रत्येकाचा एक शिष्य असतो की जो त्यांचा बहिश्चर प्राण असतो, म्हणजे त्याच्याशिवाय ते विचारच करू शकत नाही. असा एक शिष्य भास्कर पाटील नावाचा कोणत्या परिस्थितीत मिळाला आणि एकदम तो कसा बदलला, ह्याची मुहूर्त असतो लक्षात ठेवा. आपण कर्म धर्म संयोग हा शब्द वापरतो. भास्कर पाटलाचं कर्म, भास्कर पाटील हा माळी होता आणि शेतकरी होता, त्याचं ते कर्म, कर्म आणि धर्म, तो आपल्या धर्माने वागत होता कारण तो गृहस्थ होता. काय प्रसंग घडला ते बघा बरं. वैशाख, रणरणतं ऊन, आजूबाजूला सगळ्या विहिरी सुकलेल्या, पाणी पाहिजे होतं, भयंकर तहान लागली होती गजानन महाराजांना. बघितलं तर एका शेतात एक शेतकरी काम करतोय आणि झाडाखाली त्यांनी घागर आणून ठेवलेली आहे पाण्यानं भरलेली. ते त्याला म्हणतात की थोडंसं पाणी दे रे. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नागव्याला, भिकाऱ्याला पाणी द्यायला मी गावातून आणलेली आहे माझ्या घरून, त्याला कष्ट आहेत, अशा वेळेला काय, थोडं दे रे, थोडं दे रे. नाही, मग शेजारी एक विहीर होती. परत दासगणू महाराज पोलिसात होते म्हणून सर्व्हे नंबर वगैरे ते देतात. ही खरी गोष्ट आहे. ती विहीर अजूनही आहे. ते भादखेर म्हणतात त्याही वेळेला त्याला पाणी होतं. दुष्काळ असला ते संतांनी निर्माण केलेलं पाणी आहे.
एक प्रसंग सांगितला जातो. तीर्थयात्रेला सगळे संत गेलेले आहेत ज्ञानेश्वरांच्या नेतृत्वाखाली, आणि असे काहीशे असतील ना लोक, चला वाटेतल्या गावातून आणखीन 50 आली मंडळी, असं करत करत खूप आहेत. तहान लागलेली आहे. त्यावेळेला ज्ञानदेव आणि नामदेव त्यांचे लीडर ना, म्हणजे नेतृत्व करणारे प्रमुख, ते म्हणाले तुम्ही सगळे इथे झाडाखाली बसा, आम्ही पाणी कुठे आहे का बघून येतो. कुठेही पाणी नाही, पण एक विहीर होते, विहिरीच्या अगदी तळाशी पाणी होतं. ही गोष्ट आता निरनिराळ्या पद्धतीने सांगितली जाते. पण एक गंमत बघा, म्हणजे नामदेवांना सिद्धी प्राप्त होती, ज्ञानदेवांनाही सिद्धी प्राप्त होती, भिंत वगैरे चालवली होती, रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते, दुसऱ्याला चापकाने मारलं, यांनी आपल्या पाठीवर ते वर सगळ्यांना दाखवले होते. म्हणजे किंबहुना चराचर आपणची जाहला, चराचर झालेले होते ज्ञानेश्वर, सगळ्यांच्यात ते होते. अशा वेळेला ते म्हणाले नामदेव काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. नामदेवांनी पक्षाचं रूप घेतलं आणि पक्षी भुर्रकन उडाला, सोचीतून त्याने पाणी, समाधान झाल्यानंतर वरती आला, पुन्हा नामदेव झाला, झाली सोय. नामदेवा ठीक आहे रे, तुला ती सिद्धी आहे, पण अशा सिद्धीचा उपयोग करून आपल्याबरोबर जे काही शेय मंडळी आहेत त्यांच्यासाठी नको का काही करायला. आपण काय करूया, हे पाणी जलदेवत आहे ना, प्रार्थना करूया की झरे फुटू देत आणि ही विहीर पाण्याने भरून जाऊ दे, इतकी भरून जाऊ दे की आम्हाला वरती ओंजळीतून पाणी पिता आलं पाहिजे. आणि खरंच ओव्हरफ्लो व्हायला लागली, म्हणजे इतके झरे आले आणि भराभर ती विहीर भरायला लागली. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की माझी सिद्धी मी माझ्यासाठी वापरायची, एकटा असेल तर, आणि आणीबाणीची परिस्थिती असेल, जगण्या मरण्याचा प्रश्न असेल तर, पण माझ्याबरोबर जर दुसरी माणसं असतील तर दुसऱ्यांचा विचार केल्याशिवाय मी माझा विचारच करू शकत नाही. हे एक यातून शिकायचं आहे. इथे काय झालं आहे, भास्कर पाटील तो म्हणाला मी देत नाही तुला, आणि हे शेजारी गेले, ते ओसाड विहीर होती, त्यांनी परत ते सांगितले की विहिरीला की हे जल माते काय, तुला जर इच्छा असेल तर मला पाणी पाज, आणि पाणी उसळून वरती यायला लागलं आणि त्याने आरामात पाणी प्यायलं. हे सगळं तो भास्कर बघत होता. त्यावेळेला तो म्हणाला हे काय आहे, तुमच्याकडे केवढी चमत्कार किंवा अद्भुत अशी शक्ती आहे. ते म्हणाले आता तू कशाला चिंता करतोय, या विहिरीतलं पाणी कायम राहील, तू आरामात तुझी शेती कर, बागायती कर. त्यावेळेला तो म्हणला मी काय वेडा आहे काय, आता तुम्हाला मी सोडणार नाही आयुष्यभर. आणि पुढे भास्कर सगळ्या प्रसंगात होता. भास्करला सुद्धा कुठेतरी एक अहंकार झाला होता, कुठेतरी स्पर्धा होती, इतरांबद्दल मत्सर होता. ते प्रसंग आपण बघणार आहोत. कधी कोणाला त्याच्यामुळे मार बसले कोणाला, आणि गजानन महाराजांनी सगळे अकाउंट्स चुकते केलेले आहेत ना प्रत्येकाचे, ह्याला मुक्ती द्यायचे. आणि भास्कर माझा भास्कर हे म्हणायचे. आणि भास्कर एक सध्या हल्ली कमांडोज असतात ना, तसा कमांडो होता. त्याला राग यायचा, ते तुम्हाला वाटेल ते बोलतायत आणि तुम्ही सहन कसे करता. भास्करा मला बोलतायत ना, अरे उद्या हे माझी पूजा करणार आहेत, आणि पाटील आहेत ना, ते गावचे जमेदार आहेत की नाही, वाघ आहेत ते उगीच मैं करायला लागले तर काय, ते मला अरेतुरे करतात. अरेतुरे त्यांनीच सगळी मंदिराची व्यवस्था चालवली. अजूनही पाटील मंडळीच आहेत. आणि अत्यंत चांगलं जे वैभव आलेलं आहे, शिस्त आलेली आहे, ती गजानन महाराजांची जशी कृपा आहे, जशी यांची सुद्धा त्या कृपेच्या छायेत यांनी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे व्यवस्थित ते प्रयत्न केलेले आहेत. म्हणून शेगावच्या आज आपल्याला एवढं वैभव वगैरे दिसतं. म्हणून काय झालं, तो म्हणाला आता मला बागायती करायची, ती अध्यात्माचीच करायची. आपण त्या काही ओव्या वाचणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की भास्कर पाटील एकदम त्याला एवढा साक्षात्कार झाला. तो म्हणाला आता ही शेती कशाला करू, आता प्रपंचाची बागायत कशाला करू, आता मी तुमच्याबरोबरच येणार. म्हणून ज्या काही ओव्या आहेत ना, त्या ओव्या आपण बघूया. आणि नंतर गणगणगणात बोते याच्याबद्दल गजानन महाराजांचं दुसऱ्या एका स्तोत्रात गजानन महाराजांच्या दासगणू महाराजांचं काय मत आहे ते बघूया. हे बघा, या शेगाव सरोवरी भले, हे मी का वाचून दाखवतोय की तुम्हाला हा ग्रंथ वाचायची प्रेरणा व्हावी, लहान मुलाला समजेल, इतकं सोपं आहे. या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले. उदय येतात ना, सूर्यविकासी कमळ असतं, चंद्रविकासी कमळ असतं, तसे या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. सौरभ म्हणजे सुगंध, इतका सुगंध पसरला की दूरदूरवरून लोकांना, आता तर परदेशातून सुद्धा लोक येतात. गजानन महाराज हे इंग्रजीमध्ये वगैरे ते केलेल्यामुळे दूर दूर पसरलेला आहे तो ग्रंथ. आणि मुख्य म्हणजे गजानन महाराजांचं चरित्र तिथे पोचवलेलं आहे. पुढे काय सांगतात, गजानन महाराज संत होते, पण संत कसे असतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर.
हे चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. वैराग्याचे सागर, चालते बोलते परमेश्वर, संत हेच भूमीवर. किती सोपं आहे वाक्य वाचतो ना, संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते म्हणजे देणारा, मोक्षपदाचे. मोक्ष देतात संत आणि चालते बोलते परमेश्वर असतात. नंतर संत चरणी ज्यांचा हेत, म्हणजे ज्यांना संत चरणाला राहायचंय, संत चरणांची सेवा करायची, संतांच्या पायाशी पडून राहायचंय. लक्षात ठेवा, संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. रुक्मिणीकांत म्हणजे पांडुरंग किंवा विष्णू सुद्धा म्हणूया ना, कृष्ण, विष्णू, पांडुरंग, तो ऋणी होतो. पण तुम्ही संतांच्या पायाशी पडून राहिलं पाहिजे. आता मलरहित करा चित्त, हे निर्मल म्हणून आपण सुरुवातीला बघितलं ना, मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. आता आपण काही ओव्या वाचून गण गण गणात बोते त्याचा अर्थ पाहून थांबणार आहोत. त्याला जिथे जातात ना, त्या काल आपण बघितलं होतं की ते टाकळीकर आणि त्यांचं कीर्तन होतं आणि तो अर्धा श्लोक म्हणल्यानंतर हे अर्धा श्लोक पण. त्याच वेळेला एक प्रसंग घडला, मला काहीतरी खायला, मग त्या माळणीच्या घरातून झुणका भाकर आणली आणि नंतर पाणी दिलं प्यायला आणि नंतर सुपारी मागितली, सुपारीबरोबर 2 पैशाचं नाणं दिलं. त्यावेळेला ते जे म्हणाले म्हणूनच ते मोठे झाले. लक्षात ठेवा, लोकांवर त्यांचा प्रभाव पडला. हे नाणे तुमचे व्यवहारी. याच्या आजूबाजूचे ज्या ओव्या आहेत ना, त्याच्यात व्यवहारी शब्द इतका आलेला आहे, म्हणजे अव्यवहारी आहेत का? नाही, तुम्ही फक्त प्रपंचाचाच विचार करता, प्रपंचाचाच विचार करता. तुम्हाला एक खरंच तुम्हाला सांगतो की खूप श्रीमंत मंडळी असतात ना, त्यांना पैशाचा जास्त लोभ असतो, खूपच लोभ असतो एका अर्थाने. आणि त्यामुळे काय होतं, संधी मिळाली ना की त्यातून पैसा मिळवायचा, पैसा मिळवायचा. विद्यार्थ्यांना जर एखादी मोटरसायकल भाड्याने द्यायची असेल तर माझ्याकडे जी पडू नये, मी कधीच वापरत नाही ना, 3-4 गाड्या असतील तर घेऊन जा, कारण एवी बंदच पडलेलं आहे, त्याचं आपण चालू करूया आणि घेऊन जा. अशा वेळेला जर तुम्ही 25,000 रुपये भाडं सांगितलं 6 महिन्यासाठी, तर कल्पना विद्यार्थी आहेत ते, हा विचार करायला पाहिजे. हे व्यवहार आहे, हा व्यवहार, संसार, व्यापार, हा जो बाजार, हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. आणि म्हणून ते म्हणतात, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. हे अनेकदा आलेलं आहे, भावभक्ती. आणि खरंच भावभक्ती किंवा भक्तिभाव हेच माझं नाणं आहे. आणि हे सगळ्या संतांच्या राज्यातलं चलन आहे. चलन म्हणजे करन्सी, तीच आहे. धन्य आपुले शेगाव, सुंदर आहे हे. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव, निरिच्छा हा जहागीर गाव. निरिच्छा म्हणजे त्यांना इच्छा कशाची होती? निरिच्छा, म्हणजे इच्छेचीच इच्छा राहिलेली नाही आहे. महाराज सगळ्या संतांचं तसंच असतो. म्हणून सगळ्या जगाची मिरास असते. मिरास म्हणजे एका अर्थाने इस्टेट. अरे जगाचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटल्यानंतर कशाला तुम्ही दुसरा विचार करता? म्हणून धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव. आपण त्यांचे जीवनाबद्दल बोलतोय हे लक्षात ठेवा. निरिच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. परमेश्वरांनी निरिच्छा दिलेला आहे. आपण प्रल्हाद आणि नृसिंह प्रसंग बघतो. मला काही नको, मला काही मागण्याची बुद्धीच देऊ नकोस, मला कुणाकडून कधी काही हवं असं वाटू देऊ नकोस. किती नको नको तो म्हणतोय, मला नकोच. निरिच्छा, इच्छा नाही आहे. गण गण हे त्याचे भजन. लक्षात ठेवा, गण गण हे त्याचे भजन, हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान. हा जरा, अभिधान म्हणजे नाव किंवा एका अर्थाने पदवी. अभिधान काय दिलं? गजानन हे तयाला, काहीतरी नाव दिलं. आणि गजानन म्हटल्यानंतर ते बघत असतील तिकडे, गजानन कोण म्हणणार आहे त्यांना? गजानन सांगा बरं. पण गण्या गण्या खातो का रे ताककण्या असं म्हणणारी मंडळी आहेत, लक्षात ठेवा. पण त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाव, आणि ते झाल्यानंतर ते असंच असतं. मला काय तुम्ही नाव ठेवणार आहात? कारण मी त्याच्या सगळ्यांच्या पलीकडे. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, जो स्वतः ब्रह्म झाला, ब्रह्मसुद्धा हे नाव नाही आहे, हा शब्द नाही आहे. काहीतरी सांगायचं म्हणून म्हणतात ना, वडिलांचं वय क्षमाना, म्हणजे त्यांच्या 20 वर्षानंतर जो मुलगा जन्मला त्याचा 10वा वाढदिवस असेल तर आईचं वय काढा वगैरे, अशी काहीतरी विचित्र गणित असतात. त्यावेळेला क्ष महाराज म्हणतात काढा, आणि पुढे सगळी मांडणी केल्यानंतर क्षचं तुम्हाला उत्तर मिळतं ना. तसं ब्रह्म नाव दिलेलं आहे. तसं जो स्वयमेव ब्रह्म झाला, नाव रूप कोठून त्याला. नाव आणि रूप यांचा गलबला म्हणजे संसार. आपल्या शरीराचंच बघा ना, शरीर एक आहे बरोबर, त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो. पण किती ऑर्गन्स आहेत?
अरे डोळ्यांची रचना, कानाची रचना निराळी आहे, त्यांचं कार्यही निराळं आहे. रचना आणि कार्य, स्ट्रक्चर अँड फंक्शन, त्याप्रमाणे त्यांना नाव आलं. याला डोळा म्हणलं, याला कान म्हणले, सगळं निराळं आहे. पण दोन्ही मिळून कार्य करतात त्या शरीराचंच करतात ना. अरे हातापायाची रचना निराळी आहे. हे हाताचे बोटं वळ, पायाचे बोटं कशी अशी एकत्र येतात, नाही आहेत, रचना निराळी आहे. पण पाय नेतात आणि हात काम करतात, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वरवर आपल्याला जरी भेद दिसला तरी कार्यात्मकदृष्ट्या बघितलं ते कोणासाठी कार्य करतायत? ते कार्य करतायत ते परमेश्वरासाठी, या सृष्टी मातेसाठी, किंवा सगळं जग चालवणारी जी शक्ती आहे, चैतन्य, त्याच्यासाठी आपण कार्य करतोय. असं जर प्रत्येकाने मानलं, जो स्वयमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलवला प्रकृतीच्या आश्रयाचं. आपण सगळे प्रकृती, पंचमहाभूतं वगैरे असतात, म्हणून आपल्याला नावं ठेवावी लागतात, पण त्यांचं नाही. आता का ते इकडे तिकडे फिरत होते? महिमा तो वाढीला फार. त्यांचा महिमा म्हणजे लोक यायला लागले. आता तुम्हाला एक सांगतो, मी टीका करत नाही, पण उदाहरण तुम्हाला सांगतो. मध्यंतरी वलनकणी आले होतं, सगळ्या बसेस भरभरून जात होत्या. आता अनेक ट्रकच्या मागे बाळूमामांचा आशीर्वाद आहे की नाही. ते एक सिरियल सुरू होते बाळूमामा म्हणून, ते असे सिद्ध पुरुष होते, पण लोक जायला लागले. तसं गजानन महाराजांचा महिमा तो वाढीला फार. महिमा साधू पुरुषांचा काही वाईट नसतो, पण त्यांच्या नावाखाली कोणी जर देवदेवस्की, बाजार मांडला तर तो मात्र नक्की वाईट असतो. आणि बऱ्याच वेळेला तो भोंदूगिरी, ही बुवाबाजी, अगदी गुरुगिरी, साधुगिरी, ती सुद्धा दादागिरीपेक्षा वाईट आहे. दादागिरीला पोलीस बंदोबस्तात आणू शकतात, हे इतक्या जणांना भोंदतात, हा शब्द याच्यातलाच आहे, म्हणजे फसवतात. भोंदू साधू आहेत ना, ते फसवतात. आपण सावध राहायला पाहिजे. महिमा तो वाढूला फार, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यादूर भटकू लागले काननी. मगाशी म्हणलं ना, ते इकडे पिंपळगावला गेले, ते तिकडे त्या याच्या घरात गेले, असे सतत फिरत असायचे ते. कारण एके ठिकाणी मी राहिलो तर लोक मला देव मानतील आणि माझी पूजा करतील. आता शेवटचा जो प्रसंग बघितला भास्कर पाटलाचा, भास्कर पाटलाला सांगतात, एवढं तुला अगदी ताजं पाणी मिळालेलं आहे, आपोआप कर्ण सुंदर बागायत, हो श्रीमंत, चांगला प्रपंच कर. त्याला त्यांनी उत्तर काय दिले लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितले? माझा निश्चय हीच विहीर. त्याला तुम्ही पाणी आणलेलं आहे, पण माझा निश्चय हीच विहीर आहे. आता तुम्ही काही सांगितलं तरी मी तुमचे पाय सोडणार नाहीये. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. म्हणून तुम्हाला पाणी नाकारलं मी, कारण अहंकार, स्वार्थ, संकुचितपणा. एक भांडवर पाणी दिलं असतं तर मी काही गरीब होणार होतो, पण तो माझा नूरच निराळा होता, मी अवतारच निराळा होता. ती विहीर फोडण्याला, सुरुंग लावायचा असतं ना, ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडाव्या. साक्षात्कार काय? त्या ओसाड विहिरीला पाणी साक्षात आणलं की, म्हणून तुम्ही साक्षात परब्रह्माच्या अवतारात, हा साक्षात्कार मला झाला. आता काय? तेणे हा फुटला खडक, माझा जो दगड होता ना तो आता फुटलाय. भावाचे लागले उदक, भाव भक्तिभाव, ते पाणी लागलेलं आहे. आता मळा निशंक मी पिकवेन, पण भक्तिपंथाचा, आता भक्तीचा मळा मी लावेन. लक्षात घ्या, आपल्याला पूर्ण वाचायला वेळ होणार नाहीये, पण गण गण गणात भोते. अर्थ काय? आपण म्हणतो ना, जीवो ब्रह्मैव नापरा. आता यांनी जो अर्थ लावलेला आहे तो तिथे पुढे आपण बघू, पण बो बा हा त्याचा अपभ्रंश झालेला आहे. बा ते, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे माणसा, हे मना, तू निश्चित समज की तू ब्रह्माचा अंश आहेस, तू ब्रह्मातच आहेस. गणी, म्हणून त्यांनी काय सांगितलं? गिण गिण गिणात बोते, कोणी गणी गण गणात बोते, ऐसी आहेत दोन मते या भजनाविषयी. शेगावी 1940. पण त्यानंतर आज अनेक ठिकाणी आपण गजानन महाराजांचं जातो, तिकडे गिणगिणही म्हणत नाहीत, गण गण गणात बोते. आपण तो मंत्र निवडलेला आहे आणि त्याच्यावर यांचं जे कवन आहे ते कवन मी फक्त वाचतो. उद्या इथून सुरुवात करूया, कारण सगळ्यात महत्त्वाचा मंत्रच आहे ना. आणि मंत्र वरवर बघितला तर काय अर्थ आहे त्या गण गण गणात बोतेला? आणि त्याच्या टिचक्या वाजवायचे, रक्त यायचं त्यांच्या नखातून, पण ते बेभान होऊन करायचे. म्हणून मी फक्त वाचतो. गण गण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरु ते. तुम्ही आठवीत राहा याते. मी सांगितले ना गजानन आवडे, तुम्ही आठवीत राहा याते, हे स्तोत्र नसे अमृत ते. हे अमृत आहे, मंत्राची योग्यता याते. हे स्तोत्र नाही नुसतं. गण गण गणात बोते हा मंत्र आहे.
हे संजीवनी आहे, नुसते संजीवनी आहे. व्यावहारिक अर्थ न याते, ह्याला अर्थ नाही आहे, उगीच लादू नका अर्थ त्याच्यावर. मंत्राची योग्यता कळते जो खराची मांत्रिकता याते. तुम्हाला कळेल ना, तुम्ही मांत्रिक आहात ना, मंत्र म्हणजे काय कळतं ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या दृष्टीने मनन करा, त्याच्यावर विचार करा, चिंतन करा, तुमचा अर्थ तुम्हाला कळेल. पण अर्थच पाहिजे लावायला असं काही नाही आहे. मंत्राचं सामर्थ्य हे ते निर्माण करणाऱ्या स्पंदनात असतं. त्यातून जी शक्ती निर्माण होते, ऊर्जा, त्यातून जे रेडिएशन म्हणजे उत्सर्ग होतो किरणांचा, ते मंत्राचं सामर्थ्य आहे. मग तुम्ही म्हणा ना, मंत्राची योग्यता कळते जो खराचं मांत्रिकता आहे. या पाठे म्हणजे हा पाठ म्हणजे परत परत गण गण गणात बोते म्हणलात तर दुःख ते हरते. पाठका म्हणजे जो पाठ हरिपाठ वगैरे म्हणतो ना तसा अतिसुख होते. हा खचित अनुग्रह केला. हा गणगणगणात बोते हा गजानन महाराजांचा अनुग्रह आहे आणि तो वैश्विक अनुग्रह आहे. कुणीही जावं गणगणगणात बोते श्री गजानने हा खचित अनुग्रह केला. श्री गजानने तुम्हाला घ्या साधून अवघे याला मनी धरून भावभक्तीला. हा मंत्र साधा, साध्य करा आणि मग तुम्हाला भावभक्ती काही मागायचं असेल प्रापंचिक तर मागा. कल्याण निरंतर होई, दुःख ते मुळी नच राही. दुःख उरणारच नाही. असल्यास रोग तो जाई, रोग असेल तर जाईल. वासना सर्व पुरतीलही, सगळ्या वासनाही पुऱ्या होतील. आहे याचा अनुभव आला, मला सुद्धा अनुभव आलाय म्हणतात, अनेकांना अनुभव आलेले आहेत. आहे याचा अनुभव आला म्हणून या कथित तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही बसून क्षेत्र शेगावी. हे शेवटचं आहे. तुम्ही बसून क्षेत्र शेगावी, स्तोत्राची किंवा मंत्राची प्रचिती पहावी. ही दंतकथा ना लवही. हे मी सांगतो ते काही खोटी गोष्ट आहे की काय? या गजाननाची ग्वाही. हा गजानन जो आहे, गजानन महाराज, त्यांची ग्वाही म्हणजे साक्ष आहे. ते शपथपूर्वक सांगतायत, गण गण गणात बोते. घरी म्हणा, मंदिरात म्हणा, दारी बाजारी, तुम्ही व्यवहारी, पण कधीतरी शेगावला जा आणि मंत्राची प्रचिती तुम्हाला येईल आणि तुमचे मनोरथ होतील, रोग वगैरे जातील. पण त्याच्याही पेक्षा समाधान, आनंद, तृप्ती हे तुम्हाला लाभेल. तसं आपल्या सर्वांना लाभो अशी प्रार्थना करून शांतपणे डोळे बंद करून बसूया. माझ्या नंतर म्हणायचे, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. याच्यात ग आणि अण तुम्ही आपल्याला माहीत असलेले शब्द आठवा. णनी संपणारे शब्द, णनी सुरू होणारे शब्द नाही. पण बाण, प्राण, रण आठवा ना मुद्दामून. ऋण आणि गनी सुरू होणारे. गणपतीची जवळजवळ सगळी नावं गनी सुरू होतात. काही हेरंब वगैरे अपवाद सोडले तर. पण आपण बघूया गण केवढं सामर्थ्य आहे. आणि गण गण गणात ह्यातून जी शक्ती निर्माण होते ना ती खूपच महत्त्वाची आहे. आणि ही शक्ती आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती काय, शरीराची नाही मनाची सुद्धा. परिस्थिती कुठलीही असली तरी त्याचा प्रतिकार करून आनंदात राहण्याची शक्ती हा मंत्रच आपल्याला देईल. प्रयोग मात्र करून बघितला पाहिजे. शांत शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु
मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। शांत। तीनदा दीर्घ श्वास। हातावर हात चोळूया, चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले तेजस्वी गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, सद्गुरुनाथ आणि समोर असलेला तो ग्रंथ, वाङ्मयी मूर्ती, दासगणूंची सुद्धा आणि गजानन महाराजांची सुद्धा, सगळ्यांना नमस्कार करूया। शांत शांत आनंद। महाराज महाराज महाराज। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात